हे बघा, यांचं काय अजून आमच्या घराच्या बाउंड्रीच्या खालचं साफ काय झालेलं नाही. काल अर्ध केला नाही. आता इकडे चिवे आलेत ना, खूप बेट झालाय चिव्याचा. हे बघा, कुठले झाड आमचं जगत नाही. हे सगळं तोडून बाहेर टाकतात आहे. ते बघा, बाजूला पण किती जमा करून ठेवला नाही. हे बघा, बाहेर पण टाकतात आहेत. तर ते चिवे आहेत ना, खालून असे हे सूर्यफुलाची झाडं लावली आहेत. याला असे आडवे बांधणार. हे बघा, दिसतंय एक आडवा बांधलेला. असे आडवे बांधणार म्हणजे ती सूर्यफुलाची झाडं मोडणार नाहीत वाऱ्याने. दोन्ही बाजूनी असं सपोर्ट म्हणून बांधायचे. बघा, सर्व साफ करतात आहेत. हे सगळं साफ करेपर्यंत 10-15 दिवस जाणार. थोडं करून. उन्हाच्या आधी थोडं करायचं, मग दुसऱ्या दिवशी थोडं करायचं. हे बघा, सर्व साफ करतायत. हे बघा, सगळं तोडलं आणि हे सगळं बाहेर टाकणार. हे बघा कसं टाकतात आहे सर्व बाहेर. आणि बाहेरून सगळं बांधणार ते आडव्या. म्हणजे कोण बकरी गुरं कोणसुद्धा आतमध्ये येणार नाही. हे बघा, नाहीतर इथे आमची किती झाडं लावलेत बघा. हे पपईचं आहे. हे बघा, इथे आंब्याचं सुद्धा रोप लावलेलं आहे. केसर आंबा भरपूर सारं आम्ही झाडं लावलं आहे. आवला पण लावलेला आहे. पण आवल्याचं आहे ना, आता ह्या सीझनमध्ये आहे ना, आवल्याची सगळी पानं गळून जातात. बघा, फक्त काठी उभी आहे. आवलासुद्धा लावलेला आहे. हे बघा, आहे ना कसं करतात. असं जर आपण कोणाला काम करायसाठी बोलवलं ना, ती लोक थोडी काही असं सर्व काम करणार आहेत, आहे की नाही. आपलं काम असेल तर आपलं माणूस स्वतः चांगलं व्यवस्थित मनासारखं काम करणार ना. हे बघा, तर बाहेर जाऊन सगळं खेचून घेतील. हे बघा, गेले बाहेर. हे बघा, खेचून घेतात आहे. मित्रांनो, कोकणामध्ये आहे ना, तुम्ही किती काम कराल तेवढं थोडं आहे. खरंच, जेवढं कराल काम तेवढं थोडं आहे. आता हे जर साफसफाई नाही केली ना, तर आपली दुसऱ्या झाडांना वाढायला जागा नाही मिळणार. कारण का झाडांवरती छोट्या सावट जर आला दुसऱ्या झाडांचा तर ते झाड वाढतच नाही. हे बघा, इथे आम्ही केसर आंब्याचा कलम लावला होता. हा बघा, दिसतोय. हे सर्व आता वर उघडं झालं सर्व. बघा, आता मस्त झाडं होतील. ती थोडी जरी झाडं वर आली ना, तरी काय मग त्यांना वाढायला काय हरकत नाही. पण त्याच्यावर सावट आला की ती झाडं वाढणारच नाही. भाजीचा बी जरी टाकला तरी वरती खुल्ली जागा असली पाहिजे. कुठलं नारळीची झाऊल, कुठल्या झाडाचं असं सावट असेल ना, फांदी वगैरे, तर ते खाली झाड जगणारच नाही. बिया रुजून येणारच नाहीत. हे बघा, सर्व घेऊन तिकडे पर्याच्या बाजूला जमा करतात आहे. खालच्या बाजूला बांधायचं असेल तर तिथे घेतील साफ करून आणि बांधतील. बघा, किती मोकळं झालं. बघा, किती मोठं जंगल होतं. चिव्याचा बेटचा ना खूप मोठा जंगल होतं. बघा, किती काम कराल तेवढं थोडं आहे बाबा कोकणामध्ये. मुंबईची लोक म्हणतात कोकणात काय काम आहे, काय सुद्धा काम नसतं. पण बघा, काम सगळं केल्याशिवाय घर आपलं साफसुथरं राहतं का हो, सांगा बघू. नुसतं घरामध्ये साफ केलं की झालं. घराच्या अवतीभोवती, परसवात, सगळीकडे, वयच्या खाली सगळीकडे साफ करावं लागतं ना. झाडं जगवायची म्हटलं, फळं 2 मिळतात आपल्याला, मग त्याला पण मेहनत करावी लागते. मुंबईच्या लोकांना वाटतं गावची लोकांना काय काम नाही, पण बघा किती कामं असतात ती. हे साधंसुद्धा काम नाही आहे उन्हातानातनं असं एवढं काम करणं. बघा काय त्यांची हालत झाली उन्हामध्ये. बघा, उभा ऊन आलाय डोक्यावर तरी करतात आहे सर्व. हे सर्व कापून ठेवला नाही आहे ना, सर्व आज तिकडे जमा करून ठेवतील. उद्या परत जातील, सर्व साफ करून बांधतील. हे उघडं झालं आहे ना खाली. हे बघा, आता ह्याच्यातनं बकऱ्या वर यायला कमी नाही करणार. आणि उद्याच्या उद्याच आम्हाला बांधावं लागेल. ते सुंदर निसर्ग, सुंदर आपलं कोकण. हे चिवेसुद्धा आहेत ना, हे बघा भरीव चिवे आहेत. हे बघा, खेचतायत ना, भरीव चिवे आहेत, पोकल नाही आहेत, मजबूत चिवे. ते इथून तिथपर्यंत थोडे टाकत गेलेत. म्हणजे तिकडचे तिकडे बांधायला होतील, इकडचे इकडे बांधायला होतील.
जिथे जिथे बांधायचे आहेत ना तिथे तिथे थोडे थोडे टाकून ठेवतात आहे. हे बघा मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. या काकांसाठी तर नक्की लाईक करा. माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. मी संध्याकाळी रोज एक मोठा व्हिडिओ टाकते कोकणातला. नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की मला सांगा. मला खूप आनंद होतो. तुमचा भरभरून प्रेम मिळतं आहे मला. माझा चॅनल पुढे जातो आहे. मला खूप आनंद होतो आहे खरंच. माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मित्रांनो, माझ्या सर्व पूर्ण यूट्यूब फॅमिली सर्वांना मी सांगते तुमचे खूप खूप धन्यवाद. माझा चॅनल पुढे नेताय तुम्ही. माझे व्हिडिओ बघताय. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या काकांसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद.